हॅलो, गुड इव्हिनिंग टू ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कोड प्रश्न पझल्स. हा टॉपिक आपण आज इथे कव्हर करणार आहोत. सर्वजण रेडी आहात का? नोटबुक, पेन, पेन्सिल सर्व काही ज्या आहेत सर्व रेडी ठेवायचे. आणि आजचा आपला टॉपिक जो आहे पझल. आता विद्यार्थी मित्रांनो बघा रे, आपल्याला पझल्स हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. IBPS पॅटर्न नुसार परीक्षा जेव्हा जेव्हा होत असते तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. ठीक है. आशावादी व्यक्ति हर आपदा में एक अवसर देखता है और निराशावादी व्यक्ति जो होता है वो हर अवसर में एक आपदा देखता है. या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे प्रश्न विचारले जातील IBPS पॅटर्न नुसार, ज्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी बेस पझल बघायला भेटेल. दुसरा टाइप आहे समजा आपला कंपॅरिझन बेस पझल, तुलना. तिसरा टाइप आहे फ्लोअर फ्लॅट बेस पझल. नेक्स्ट आहे बॉक्स बेस्ड पझल. नेक्स्ट आहे डे किंवा डेट असेल मंथ इयर बेस्ड पझल. हे जे पझल्स आहेत अशा टाइप मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. बघा, बॉक्स बेस पझल असेल, फ्लोअर फ्लॅट बेस पझल, हे फ्लोअर बेस पझल्स असतील, बॉक्स बेस पझल असेल, कंपॅरिझन बेस पझल, यांच्यावर जास्तीत जास्त फोकस जो आहे ना तो केला जाईल. तर ते सर्व टाइप जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचंच आहे, चिंता करू नका. एच अँड एव्हरी टाइप जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. आणि लगातार आज, उद्या आणि सोमवार असे 3 दिवस आपण पझलचा सराव करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे भरपूर सारे सराव डेफिनेटली होईल. तुम्हालाही टाइम दिला जाईल सोडवायला. बघ, काही प्रश्न मी तुम्हाला सांगेल, काही तुम्ही करायचे. म्हणजे अशा पद्धतीने आपलं प्रॅक्टिस जी आहे ती प्रॉपरली होईल. ओके. आणि काही सरावासाठी प्रश्न देखील बघा उद्याच्या सेशन मध्ये हँडआउट देखील मी तुम्हाला देईल. म्हणजे इतर प्रश्नांचा सराव देखील तुम्हाला करता येईल. ठीक आहे. चला, तर आजच्या दिवसातील पहिला प्रश्न, आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पाहिजे इथे. प्रॉपरली बघा, सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत. सराव महत्वाचा आहे, हिम्मत करणं गरजेचं आहे. जर लेंथ बघून जर तुम्ही प्रश्न सोडून दिलात तर जमणार नाही रे. ठीक आहे. बघ काय दिलं, इंग्रजी, हिंदी, मराठी, संगणक, गणित आणि बुद्धिमत्ता असे 6 पुस्तके वेगवेगळ्या प्रश्नांची आहेत. संगणक पुस्तकात केवळ 2 पुस्तकांपेक्षा कमी पृष्ठ आहेत. आता 1, 2, 3, 4, 5, 6 टाईपचे पुस्तक आहेत, 6 विषयांची पुस्तके आहेत. ही आपल्याला माहिती भेटलेली आहे. आपल्याला पहिला पॉइंट असं दिलाय, संगणक पुस्तकात केवळ 2 पुस्तकांपेक्षा कमी पृष्ठ आहेत. म्हणजे 1 आणि 2 सोडलं तर तिसऱ्या नंबरवर इथे संगणक येईल. या दोघांपेक्षा कमी पृष्ठ आहेत, परंतु या उर्वरित तिघांपेक्षा संगणक पुस्तकामध्ये जास्त पाने आहेत असं आपल्याला इथे बघायला भेटलेलं आहे. इंग्रजी पुस्तकात मराठी पुस्तकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत, परंतु बुद्धिमत्ता पुस्तकापेक्षा कमी पृष्ठ आहेत. बघा, इंग्रजीमध्ये मराठीपेक्षा जास्त पृष्ठ आहेत, परंतु बुद्धिमत्तापेक्षा काय आहे तर कमी पृष्ठ आहेत. असं आपल्याला हा सेकंड पॉइंट भेटला. आपण वरती माहिती लिहून ठेवली, म्हणजे ते इकडे ठेवायचं, कुठे ठेवायचं ते आपण पुढे बघूच. पुढे काय दिलं बघा, मराठी पुस्तकात किमान पृष्ठे नाहीत. किमान नाहीत म्हणजे सर्वात कमी नाहीयेत, म्हणजे याच्या मागे मिनिमम 1 जण तर येणार आहे, हे आपल्याला इथे बघायला भेटलं. आणि बुद्धिमत्ता पुस्तकात हिंदी पुस्तकापेक्षा कमी पृष्ठे आहेत. याचा अर्थ बुद्धिमत्तेपेक्षा जास्त पाने आहेत हिंदी पुस्तकामध्ये. मग आता बघा, 1, 2, 3, 4 आणि हा 5वा आहे. आता संगणक मध्ये आलेलाच आहे. मग आपल्याला असं ठेवावं लागेल की सर सुरुवातीला हिंदी येणार, नंतर येणार बुद्धिमत्ता. हे फिक्स या पद्धतीने करतोय आपण. बघा, लक्ष देऊ नाही कराय. बघा, हिंदी बुद्धिमत्ता ठेवलं. आता इंग्रजी मराठी बघा, राहिले काय, इंग्रजी आणि मराठी राहिलं. मग इंग्रजी इथे आला, मराठी इथे गेला, आणि शेवटला एक विषय राहिलेला आहे. तो कोणता राहिलेला आहे? हिंदी झालं, इंग्रजी झालं, मराठी, संगणक झालं, गणित राहिलंय. म्हणजे गणित सर्वात शेवटी गेला इथे. आता आपले झाले, अरेंजमेंट इथे कंप्लीट झाली. आता दिलंय तिसऱ्या सर्वात कमी पानांचा समावेश असलेल्या पुस्तकामध्ये 28 पृष्ठ आहेत. म्हणजे बघा, सर्वात कमी पृष्ठे दुसरा, तिसरा,
इथे किती आहेत? इंग्रजी पुस्तकात 28 पृष्ठ आहेत असं आपल्याला बघायला भेटलं. मग आता आपल्याकडे माहिती जी दिली त्या माहितीच्या बेसवर आपल्याला उत्तर काढायचं. बघा, बुद्धिमत्ता आणि संगणक हे जे आहेत या दोघांमध्ये टोटल मिळून 89 पृष्ठ आहेत. या दोघांचे पृष्ठ मिळून 89 पृष्ठ होतात. संगणक आणि इंग्रजी पुस्तकात 63 पाने आहेत. इंग्रजीमध्ये 28 होते, मग 63 वजा 28 केले, 13तून 8 गेले, 5 राहिले आणि इथे 3 राहिले, म्हणजे 35 पृष्ठे संगणकामध्ये. हे झालं. तर आपल्याला आता विचारलंय बुद्धिमत्ता पुस्तकात किती पानांचा समावेश आहे. आता मला सांगा बुद्धिमत्तामध्ये किती या ठिकाणी पानांचा समावेश आहे. प्रश्न तर आपण सॉल्व्ह केलेला आहे. बघा 89 मधून हे वजा केले तर आपल्याला बुद्धिमत्तेमधील पानांचा समावेश किती आहे ते बघायला भेटेल. बघा 89 वजा 35 केलं तर 54 उरेल आणि 54 हे बुद्धिमत्तेमध्ये असलेले पाने आहेत. म्हणजेच काय झालं रे, उत्तराला आपला पर्याय बी 54. ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न होता. एकदम व्यवस्थितरित्या इच अँड एव्हरी क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. व्हेरी गुड, क्या बात आहे. उत्तर आलंय आपलं पर्याय बी 54 पृष्ठे हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. मराठी पुस्तकापेक्षा किती पुस्तकामध्ये अधिक पृष्ठे आहेत. मराठीपेक्षा किती पुस्तकामध्ये अधिक पृष्ठे आहेत. बघा, मराठीपेक्षा इंग्रजी, संगणक, बुद्धिमत्ता आणि हिंदी असे 4 पुस्तके आहेत. ज्या 4 पुस्तकांमध्ये जास्त पाने आहेत. म्हणजेच इथे उत्तर येणारे आपला पर्याय डी. सर 4 पुस्तके अशी आहेत ज्यांच्यामध्ये मराठी पुस्तकामध्ये असलेल्या पानांपेक्षा जास्त पानांचा समावेश आहे. उत्तर येईल आपलं पर्याय डी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात कशा पद्धतीने आता दिलेला आहे. अच्छा बघा, आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, मी निगेटिव्ह मध्ये जास्त पॉइंट्स दिलेत ना, इथे मी तुम्हाला दाखवतो. डोंट वरी, इथे मी दाखवतो तुम्हाला काय दिले. बघा, लाल, नीला, पिवळा, काळा, गुलाबी, पांढरा, परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाहीत असे कलर दिलेले आहेत. लाल, नीला, पिवळा, काळा, गुलाबी, पांढरा 6 या ठिकाणी काय दिलेले आहेत, कलर दिलेले आहेत. आता डी ला काळा रंग आवडतो. आपल्याकडे जे व्यक्ती दिलेले आहेत बघा, ABCD च्या हिशोबाने दाखवले तर दिसे A, B, C, D, E, F असे 6 जण असणारे. ते 6 जणांची माहिती आपल्याला इथे दिल्याची बघायला भेटते. ठीक आहे, अच्छा आता जशी जशी माहिती भेटेल ती आपण रिलेट करत जाऊया. तिथे आपल्याला दाखवल्या डी ला काळा रंग आवडतोय. डी सोबत काळा रंग आपण इथे ठेवून दिला. कॅटेगरी वाईज बदल दिले आपल्याला. कलर इथे दाखवलेला आहे. ठीक आहे, चला रे, आता इथे काय झालं, डी ला काळा रंग आवडतो. ए किंवा ई दोघांनाही गुलाबी रंग आवडत नाही. ए किंवा ई दोघांनाही गुलाबी रंग आवडत नाही, म्हणजे इथे गुलाबी येणार नाही, इथे ई सोबतही गुलाबी रंग येणार नाही. हे झालं. पुढे दिलंय एफ किंवा ए दोघांना पिवळा रंग आवडत नाही. एफ, ए ला पिवळा रंग आवडत नाही, एफ ला पिवळा रंग आवडत नाही. लिहिला पण. चला आता इथे ए बी ई ला हिरवा रंग आवडत नाही. हिरवा दिलाय का रे आपल्याकडे. बघा, नीला, लाल, पिवळा, काळा, गुलाबी, पांढरा असं दिलाय. हिरव्या रंगाची आपल्याला गरज आहे का, नाहीये, म्हणजे त्याला आपण या ठिकाणी स्किप केलं तरी होईल, बाजूला ठेवतो त्याला. पुढे काय दिलंय बघा, बी किंवा ई दोघांनाही पिवळा रंग आवडत नाही. बी लाही पिवळा रंग आवडत नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, ई लाही पिवळा रंग आवडत नाही. पण तुम्ही आता इथे ऑब्झर्व करा. बघा, पिवळा इथे येत नाही, इथे येत नाही, इथे काला फिक्स, इथे येत नाही, म्हणजे पिवळा रंग सी सोबत फिक्स झाला. पिवळा रंग सी सोबत आपल्याला काय करता आला, फिक्स करता आला. आपण माहिती रीड करत असताना त्याला सेट देखील केलं. बघा, आता आपल्याकडे 4 रंग उरलेले आहेत. आपल्याला पुढे काय दिलं बघा, बी किंवा ई दोघांनाही पिवळा रंग आवडत नाही. आपण लिहिला सी किंवा एफ दोघांना हिरवा रंग आवडत नाही. सी एफ हिरवा. अच्छा, हिरव्याची आपल्याला गरज नाहीच आहे, कारण हिरवा रंग आपल्याकडे वरती दिलेलाच नाहीये. तर ते एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन ज्याच्यामुळे तुम्ही थोडस गोंधळू शकत होतात अशी माहिती दिसते आपल्याला. चला, बी ला गुलाबी आणि पांढरा रंग आवडत नाही. बघा, बी ला गुलाबी पांढरा आवडत नाही. आता मला सांगा, बघा इथे बघा, पिवळा
काला हे सेट झालेले आहेत, गुलाबी पांढरा येत नाहीये. आणखी काय दिलंय, ए ला पांढरा लाल रंग आवडत नाही, पांढरा आवडत नाही, लाल आवडत नाही. बघा पांढरा लाल इथे आवडत नाही याला. पण राहिला काय रे, यांच्यासोबत कुठला रंग राहिला बघा, नीला रंग राहिला. तो नीला कोणाला आवडेल, ए ला आवडेल. बघा आता नीला पिवळा काला हे सेट झालेत, गुलाबी पांढरा इथे येणार नाही, गुलाबी आणि पांढरा येणार नाही, म्हणजे बी ला लाल रंग आवडेल, हे फिक्स झालं. आता बघा इथे गुलाबी येणार नाही, म्हणजे गुलाबी इथे येत नाही, म्हणजे इथे पांढरा येणार, आणि सर्वात शेवटी एफ सोबत काय जाईल, गुलाबी रंग जाईल. म्हणजे अशा पद्धतीने हे 6च्या 6 रंग आपण सेट केले. आता आपल्याला विचारलंय असं की खालील पैकी कोणाला गुलाबी रंग आवडते, तर गुलाबी सर्वात शेवटला आपण फिक्स केला, जो की एफ ला आवडते. एफ ला आवडते म्हणजे पर्याय बी आपला अचूक उत्तर आहे. कोणाला आवडतंय, एफ ला आवडतंय. आलं लक्षात. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी लेटर एफ हे आपलं काय असणार आहे, तर इथे अचूक उत्तर असणार आहे आपला पर्याय बी लेटर एफ. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. बघा 3 प्रश्न झालेत आपले. 4था प्रश्न जो आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा व्यवस्थितरित्या. बघा इन्फॉर्मेशन प्रॉपरली रीड करा. भरपूर सारे टाईपचे प्रश्न बघा, परीक्षांमध्ये आलेले प्रश्न प्लस कसे प्रश्न येत आहेत, अपेक्षित काय आहेत, या टाईपचे सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. वेगवेगळ्या स्वरूपातील प्रश्न घेणार आहोत आणि 3 दिवस आपण 3 तास सलग प्रॅक्टिस करणार आहोत. 3 दिवसांमध्ये दररोज 1 तास अशा हिशोबाने आपला सराव होत राहील. चला आता प्रश्न असं विचारलंय, किती गुणांचे व्हॉल्यूम V3 पेक्षा कमी आहे असं विचारलंय. V3 जे आहे V3 पेक्षा किती गुणांचं व्हॉल्यूम कमी आहे. 0516 0516 असे पर्याय दिलेत. या पर्यायांपैकी अचूक उत्तर कोणतं असेल ते आपल्याला निवडायचं. D3 ओके. बघा रे काय दिले, 7 गोलांची माहिती दिली आपल्याकडे. V1 V2 V3 V4 V5 V6 V7 च्या व्हॉल्यूमची तुलना केली जाते. कंपॅरिझन बेस या ठिकाणी हा पझल दिलेला आहे. कंपॅरिझन होते इथे, तुलनात्मक प्रश्न. कोणीतरी त्या दिवशी टाकलेलं ना सर कंपॅरिझन पझल घ्या म्हणून. तर हे जे पझल्सच्या टॉपिक मध्ये सर्व तुम्हाला टाइप देणार आहे मी, इच अँड एव्हरी टाइप देणार आहे, काहीच सोडणार नाही बाकी. ठीक आहे, फक्त तुम्ही रेग्युलरली प्रेझेंट पाहिजे. V4 चा व्हॉल्यूम V1 V2 आणि V5 पेक्षा कमी आहे. V1 V2 V5 पेक्षा कमी व्हॉल्यूम कोणाचा आहे, V4 चा आहे, असं आपल्याला समजलंय. आता हे मागे पुढे कसे होतील ते माहिती नाहीये, फक्त आपल्याला माहिती आहे की V4 मात्र मागे येणार, एवढं तर कन्फर्म आहे. आता V7 चा व्हॉल्यूम फक्त 2 गोलांपेक्षा जास्त आहे आणि V4 चा व्हॉल्यूम V7 पेक्षा जास्त आहे. V7 पेक्षा V4 चा व्हॉल्यूम जास्त आहे आणि V7 चं व्हॉल्यूम फक्त 2 गोलांपेक्षा जास्त आहे असं सांगितलं. म्हणजे 1 2 सोडून इथे हे आलं, 3 4 5 6 7 झाले आपले. 7चे 7 व्हॉल्यूम राहिलाय. मागे कोण बघा, जर V6 चे व्हॉल्यूम सर्वात कमी नसेल, V6 सर्वात कमी नाही म्हणजे V6 इथे येणार, राहिलेला V3 इथे सेट होणार. आपल्याला विचारलं किती गोलांचे व्हॉल्यूम V3 पेक्षा कमी आहे. कमी आहे, ज्यांनी डी उत्तर दिलं हे चुकीचं उत्तर आहे. कारण बघा रे आपल्याला दिसते इथे V3 पेक्षा कोणाचंही व्हॉल्यूम कमी नाहीये. उत्तर येणार आहे पहिला पर्याय 0, एकही नाही. ओके डन. येस, करेक्ट उत्तर दिलंय मला इथे सनी आंबेकर सर्वात फर्स्ट करेक्ट उत्तर दिलं. त्याच्यानंतर अश्विनी दिघे, अक्षय, वर्षा, वर्धा, अक्षय, प्रेरणा, अक्षय, आशुतोष. येस, करेक्ट उत्तर आहे पर्याय 1. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. आता इथे बघा
या ठिकाणी जे 5 व्यक्ती आहेत ए बी सी डी ई असे काय आहेत 5 व्यक्ती आहेत. ठीक आहे, या 5 व्यक्ती आहेत, त्या 5 व्यक्तींना एकमेकांवर एक ठेवलेले आहेत, असे बघा एकावर एक ठेवलेले आहेत. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे, परंतु दिलेल्याच क्रमाने असतील असं नाहीये. आपल्याला माहिती असे सांगितले ए आणि डी यांच्यामध्ये 2 मजले आहेत. बघा ए 1 2 सोडून इथे डी आला, किंवा डी 1 2 सोडून इथे ए, कारण बघा पॉसिबिलिटी तर 2 बनणार. एडी मध्ये 2 मजले आहेत, कोण वर आहे कोण खाली आहे ते आपल्याला इथे दिलेला नाहीये. बी आणि डी अनुक्रमे वरच्या आणि खालच्या मजल्यांवर राहतात. बघा बी आणि डी अनुक्रमे वरच्या आणि खालच्या मजल्यावर राहतात. बी अनुक्रमे वरच्या मजल्यावर होईल आणि डी सर्वात खालच्या मजल्यावर. बघा हे 5 मजले झाले आपले. ठीक आहे, म्हणजे हे काय होणार आहे, चुकीचं येणार आहे इथेच. अच्छा, पुढे काय दिला, ई हा डीच्या वर आहे आणि सी च्या अगदी खाली राहतोय. बघा ई हा डीच्या वर आहे आणि सी च्या अगदी खाली राहतोय. झाले, हे सेट झाले इन्फॉर्मेशन. आता आपल्याला असं विचारलं इथे की जर आपण या व्यक्तींना वर पासून खालपर्यंत वर्णक्रमानुसार व्यवस्थित केलंय तर किती व्यक्तींची स्थिती बदलली जाईल. बघा पहिले काय येणार, ए येणार, नंतर काय येईल, बी येईल, नंतर सी, नंतर डी आणि ई. आता याची स्थिती बदलते, याची बदलते, याची बदलते, याची बदलते. 1 2 3 4 हे सेम राहिलं. एकाची बदलत नाही, चौघांची बदलते. चौघांची बदलते म्हणजे पर्याय तिसरा आपलं उत्तर आहे. पर्याय 3 आणि 4 जणांची स्थिती बदलते हे आपल्याला इथे सांगायचं. पर्याय तिसरा 4 जणांची स्थिती बदलते हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. बॉक्स बेस या ठिकाणी पझल दिलेला आहे. 7 बॉक्सची माहिती दिलेली आहे, एकावर एक ठेवलेले आहेत. चला ट्राय करा किती जणांना जमते बघूयात. 6वा प्रश्न व्यवस्थित बघा रे, इंग्लिश मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रश्न व्यवस्थित सॉल्व करा. टाइम लागला चालेल, परंतु यस उत्तर भेटलं पाहिजे. खालील पैकी कोणता असा बॉक्स आहे जो सर्वोच्च स्थानावर राहतो, म्हणजे टॉप मोस्ट प्लेसवर, टॉप मोस्ट पोझिशनवर ए बी पैकी कोणता या ठिकाणी बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. काय होतंय, खूप बफर होतंय. सर्वांना इश्यू येते का रे, बफरिंग सर्वांसाठी, सर्वांना बफर होताना दिसतंय का, कमेंट करून सांगा. संकेत म्हणतात सर ऑल ओके. अश्विनी पाटील म्हणतात सर नाही, बफर नाही होते. बाकीचे विद्यार्थी बघा रे, आपण चेक करूयात, कारण बघा असं एखादा व्यक्ती टाकतोय तर सर्वांना होतंय की एकच व्यक्तीला होतंय हे चेक करायचंय, कारण उत्तर बाकीच्यांचे येत आहेत म्हणजे कदाचित बफरिंग होत नसावा. मला हे तुमच्याकडून रिप्लाय या ठिकाणी भेटायला पाहिजे, तर एकदम पटापट आन्सर्स आले पाहिजेत. आय नो की पझल सोडवण्यात तुम्ही व्यस्त आहात, परंतु काही रिप्लाय महत्वाचे देखील असतात. नाही होते ना, चालेल. चला कंटिन्यू करूयात आपण. ऑल क्लिअर आहे, ओके आहे, ओके ठीक आहे. मध्येच झाला होता, ठीक आहे. चला आता इथे बघूयात आपण, प्रश्न क्रमांक 6 दिलाय तो बघूयात. 7 बॉक्स आहेत ए बी सी डी एफ जी.
स्टॅक मध्ये एकाच्या वर एक ठेवलेला आहे, एकावर एक ठेवलेले आहेत, 7 बॉक्सेस आहेत, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने. ठीक आहे. आता जीच्या वर आणि खाली ठेवलेल्या बॉक्सची संख्या समान आहे, 7 बॉक्स आहेत म्हटलं तर जीच्या वर 1 2 3 बॉक्स येतील आणि जीच्या खाली 1 2 3 बॉक्सेस येतील. 3 बॉक्सेस जीच्या खाली तर 3 बॉक्सेस जीच्या वर अशा पद्धतीने ते येणार आहे. जीच्या वर आणि खाली ठेवलेल्या बॉक्सची संख्या समान आहे. झालं. आता जी आणि डी मध्ये 2 बॉक्स ठेवलेले आहेत, जी आणि डी 2 बॉक्स ठेवलेले आहेत बघा. 1 2 सोडून इथे डी येणार किंवा जी इथे आहे तर 1 2 सोडून इथे डी येणार. अशा पद्धतीने 2 लाईन्स, 2 केसेस आपल्या बनल्या, 2 केसेस आपण बनवल्या. ठीक आहे. चला पुढे काय दिलंय, ई जी च्या त्वरित वर ठेवला आहे आणि एफ जी च्या त्वरित खाली ठेवलेला आहे बघा. ई जी च्या त्वरित वर, अच्छा ई आहे इथे सेट करता येईल जी च्या त्वरित वर, ई हा जी च्या त्वरित वर आणि एफ हा जी च्या त्वरित खाली ठेवलेला आहे. म्हणजे हे इथे अशा पद्धतीने सेट केलं आपण, हे फायनलाइज झालं. ए बॉक्स ई आणि एफ ला लागून ठेवलेलं नाहीये, इथे किंवा इथे लागून ठेवलेलं नाही, म्हणजे ए खाली जाणार सर्वात, इथे किंवा इथे येणार नाही, म्हणजे ए सर्वात वर येणार. अशा पद्धतीने दोन्ही केसेस अजूनही सुरू आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. काय दिले बघा आता, सी जी च्या खाली ठेवलेला आहे, सी जी च्या खाली ठेवलेला आहे पण बॉक्स डी च्या शेजारी ठेवलेला नाही. बॉक्स डी च्या शेजारी जमणार नाही, म्हणजेच ही आपली इन्फॉर्मेशन आहे. काय आला, डी बी ई जी एफ सी आहे. ठीक आहे. सर्वोच्च स्थानावर कोणता बॉक्स ठेवलाय तर बॉक्स डी हे आपलं उत्तर आहे. पर्याय चौथा, पर्याय चौथा बॉक्स डी हे आपलं अचूक उत्तर आहे. ज्यांनी ए उत्तर दिले ते चुकीचे आहेत. ए उत्तरवालं का चुकीचं आहे त्याच्या मागचं कारण इथे सीडी जवळ दिसते रे, सीडी जवळ दिसणार नव्हते, कारण बघा सी जी च्या खाली ठेवलेला आहे पण बॉक्स डी च्या शेजारी ठेवलेला नाहीये, शेजारी नव्हता पाहिजे, त्यामुळे आपला तो चुकीचा आहे. कुठला, ए पर्याय चुकीचा आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता हा प्रश्न मी दाखवतो तुम्हाला. प्रश्न क्रमांक 7 कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता आपल्याकडे आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय 8 जण एका कार्यालयात काम करतायत. प्रत्येक व्यक्ती 4 वेगवेगळ्या महिन्यात जसं की जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये वेगवेगळ्या दिवशी एकतर 13 किंवा 25 तारखेला एक दिवस सुट्टी घेते. ठीक आहे. बघा जानेवारी महिना आहे, 13 किंवा 25 तारखेला तो सुट्टी घेतो एक व्यक्ती जानेवारी महिन्याच्या. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिना आला, फेब्रुवारी जो आला, फेब्रुवारी मध्ये तारखा येणार आहेत 13 25, या 2 तारखा फेब्रुवारीच्या झाल्या. त्याच्यानंतर मार्च आणि एप्रिल, मार्च 13 25 आणि शेवटी एप्रिलच्या 13 किंवा 25 या तारखांना तो व्यक्ती सुट्टी घेत आहेत असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलेलं आहे कशा पद्धतीने बनवलं आहे. ठीक आहे. हा आपला स्ट्रक्चर बनला. आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 महिने, 4 महिन्याच्या 13 किंवा 25 तारखांना या ठिकाणी हे व्यक्ती जे आहेत ते सुट्टी घेताना आपल्याला दिसत. आता पहिले पूर्णपणे रीड केलं तर आपल्याला सोपं जाईल सोडवणं, कारण बघा पहिल्यांदा बघणारे विद्यार्थी बरेचसे जण असेल 13 किंवा 25 तारखेला एक दिवस सुट्टी घेते, परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाहीये. ठीक आहे. अशा केसमध्ये पॉसिबिलिटीज वाढत असतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतो हा प्रश्न, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर समजेल, प्रॉपरली समजेल. आता इथे बघा काय होतंय, यू व्ही च्या आधी सुट्टी घेतोय परंतु 31 दिवसांच्या महिन्यात सुट्टी घेत नाही. म्हणजे बघा यू हा व्ही च्या आधी सुट्टी घेतोय, व्ही च्या आधी सुट्टी घेतोय परंतु 31 दिवसांच्या महिन्यात घेत नाही, म्हणजे 30 डेज असणार किंवा 28 डेज ही असू शकतात, कारण फेब्रुवारी पण आलेलं आहे. 28 29 डेज ही असू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी झालं यू 31 दिवसामध्ये सुट्टी घेत नाही असं झालं. मग आता जर आपण बघितलं तर जानेवारी 31 दिवसांचा महिना आहे, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा महिना आहे, मार्च 31 आणि एप्रिल 30 दिवसांचा महिना आहे. म्हणजेच एकतर इथे फेब्रुवारी मध्ये किंवा एप्रिल मध्ये कोण येणार आहे, यू येणार आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं. ठीक आहे. ही माहिती झाली.
आता बघा काय दिलेलं आहे, यू व्हीच्या आधी सुट्टी घेते परंतु 31 दिवसांच्या महिन्यात सुट्टी घेत नाही. पॉसिबिलिटी इथे 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 किंवा इथे. आता 3 पॉसिबिलिटी बनतात. यू इथे आला तर बघा, यू इथे आला, व्ही इथे येणार. यू व्हीच्या आधी सुट्टी घेतोय, इथे असं होऊ शकतं. यू इकडे येईल किंवा यू इकडे येईल. म्हणजे पॉसिबिलिटी अशा वाढतात ना रे. आपण बघितलं तर सध्याच्या स्टेजला आपल्याला 3 पॉसिबिलिटीज अशा होताना दिसत आहेत. यू इथे आला किंवा इथे आला किंवा इथे आला. तर बघा या ठिकाणी या 2 महिन्यांमध्ये येणार नाही. व्हीच्या आधी पाहिजे म्हणजे इथे येणार आहे. या गोष्टी घडल्यात. चला पुढे बघूयात. 3 व्यक्तींनी यू आणि वाय दरम्यान सुट्टी घेतलेली आहे. 3 व्यक्तींनी यू आणि वाय दरम्यान सुट्टी घेतलेली. यू इथे आलं तर 1 2 3 सोडून इथे वाय येणार. यू इथे आलं तर 1 2 3 सोडून वायला जागा नाही. 1 2 3 सोडून इथे वाय येणार. यू इथे आलं तर 1 2 3 सोडून वाय इथे येणार. म्हणजे जशी माहिती भेटली तशी आपण रिलेट करतोय. बघा पहिला पॉइंट झाला, दुसरा पॉइंट झाला. चला, आर आणि एस मूळ क्रमांकाच्या तारखेला सुट्टी घेतात. आता 13 मूळ क्रमांक आहे म्हणजे आर अँड एस हे 13 तारखेला सुट्टी घेतात. मग आता 13 तारीख यांच्यासाठी रिझर्व ठेवली पाहिजे रे. इथे किंवा इथे आर एस ला जागा इथे राहिलेली आहे. आर इथे आला तर एस इथे येईल, आर इथे आला तर एस इथे येईल. म्हणजे या पद्धतीने इथे होत आहे. अच्छा, या केस मध्ये बघा आर 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 एस सर्व ठिकाणी इथे जागा आहेत. आणखी पुढे जाऊयात माहिती, कारण बघा तिथे सेट करणं लगेच जमणार नाही. पुढे जाऊयात. आरच्या आधी तेवढेच लोक सुट्टी घेतात जेवढे डब्ल्यूच्या नंतर सुट्टी घेतात. आरच्या आधी जर नंबर ऑफ पर्सन एक्स असतील तर डब्ल्यूच्या नंतर सुट्टी घेणारे नंबर ऑफ पर्सन ही एक्स असणार आहेत. म्हणजे आरच्या आधी जेवढे सुट्टी घेतात तेवढे डब्ल्यूच्या नंतर घेतात असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ओके, मग जर 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 आपण इथे पाहिलं तर आता बघा रे, आता आर इथे येणार नाही कारण इथे डब्ल्यू ठेवायला जागा नाही. त्यामुळे इथे फिक्स होईल एस, इथे फिक्स होईल आर. आरच्या आधी 1 2 3 4 4 जणांनी सुट्टी घेतली. डब्ल्यूच्या नंतर 1 2 3 4 4 जणांनी सुट्टी घेतली. हे सेट झालं. अच्छा, आर ला इथे जागा येणार नाही कारण इथे डब्ल्यू ला जागा नाहीये. बरोबर. मग आर ची जागा जर ही ठेवली, आरच्या आधी 2 जणांनी सुट्टी घेतली, डब्ल्यूच्या नंतर 2 जण सुट्टी घेऊ शकतात, हे देखील शक्य आहे. अच्छा बघा, इथे आरच्या आधी 1 2 3 4 4 जणांनी सुट्टी, डब्ल्यू डब्ल्यू 1 2 3 4 डब्ल्यू जागा नाही. म्हणजे आर ला इथे ठेवावं लागेल. या केस मध्ये आर इथे ठेवणार. आरच्या आधी दोघांनी सुट्टी घेतली, डब्ल्यू नंतर दोघांनी सुट्टी घेतली असं दाखवता येईल आपल्याला. ठीक आहे. अच्छा, या केस मध्ये बघा आर इथे ठेवला तर डब्ल्यू इथे ठेवता येईल. आरच्या आधी कोणीही सुट्टी घेतली नाही, डब्ल्यूच्या नंतर कोणीही सुट्टी घेतली नाही. ओके, आता हे 13 13 फिक्स होतं. बघा इथे आर ठेवायला 3 जण, इथे डब्ल्यू, असंही पॉसिबिलिटी वाढत होती. असंही होऊ शकत होता की सर इथे आर ठेवला, आरच्या आधी 2 जण, डब्ल्यूच्या नंतर 2 जण, वाय इथे, असं जमू शकत होतं. परंतु येस, इथे इथे आर ठेवून यू इथे होता ना, त्याच्यामुळे याला आपण बाजूला ठेवू. सध्या बाजूला ठेवू. जे भेटते ते बघूयात पुढे. आता बघा, महिन्याच्या 25 तारखेला टी किंवा एक्स दोन्हीपैकी कोणीही सुट्टी घेत नाही. भाई टी एक्स लाही 13 तारीख पाहिजे. मूळ संख्या सनी प्राईम नंबर म्हणतात, प्राईम नंबर. बघा आता महिन्याच्या 25 तारखेला टी किंवा एक्स दोघांपैकी कोणीही सुट्टी घेत नाही. म्हणजे टी एक्स लाही जागा 13 ठिकाणच पाहिजे, 13 तारीख पाहिजे रे. टी एस च्या आधी आणि एक्स नंतर सुट्टी घेते. बघा टी हा एक्स च्या आधी आणि एस नंतर सुट्टी घेते. म्हणजे एस टी एक्स यांना सेट करणं आहे अशा पद्धतीने. आता झालं काय बघा, एस लाही 13 जागा पाहिजे, टी लाही 13 जागा पाहिजे, एक्स लाही 13 जागा पाहिजे. अच्छा, हे थोडस सोपं पडलं असतं आपल्याला की सर असं करून आपल्याला लवकर उत्तर भेटलं असतं. कारण 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 बघा, आता हे हे अशी माहिती भेटली. आपण जर आधी रीड केलं असतं तर आपल्याला लक्षात आलं असतं. बघा टी एस च्या आधी टी एक टी हा एस च्या आधी सुट्टी घेते, हे असं नाही. टी हा एस च्या आधी सुट्टी घेते आणि एक्स च्या नंतर सुट्टी घेते. एक्स नंतर सुट्टी म्हणजे एक्स टी एस असं पाहिजे. एस टी एक्स नाही तर एक्स टी एस पाहिजे. बघा टी एस च्या आधी सुट्टी घेते आणि एक्स च्या नंतर सुट्टी घेते आणि 13 तारखेलाच हे सर्व येत आहेत. बघा आर एस 13 तारीख आहे, टी एक्स 13 तारीख आहे. म्हणजेच आपले 13 तारखेवाले आर एस टी एक्स 13 तारीख फिक्स आहे. त्यांना सेट करणं गरजेचं आहे. बघा एस वाय, वाय जिथे आला ही केस कॅन्सल करू आपण.
बघा शेवटचं पॉइंट किती इम्पॉर्टंट होतं हे लक्षात येईल तुमच्या, की सर हे जमणार नाही. 13 तारखेला आर ठेवलेलं आहे आपण, ठीक आहे. बघा आता एक्स इथे ठेवला, टी इथे ठेवला, एस इथे ठेवला, असं जमू शकतं. एक्स टी एस 13 13 13 इथे आर आलेला आहे. इथे यू जमणार आहे का रे? यू नाही जमणार, म्हणजे हे कॅन्सल होत आहे. मग हे जर कॅन्सल झालं तर राहिले काय आपल्याकडे आता? कोण राहिलंय? कोण राहिलेलं आपल्याकडे? जो व्यक्ती राहिलाय आर एस टी यू व्ही राहिलाय. व्ही ला इथे सेट करता येईल, म्हणजे एक्स व्ही आर यू टी डब्ल्यू एस वाय. या पद्धतीने हे 8 जण आपले फायनल होतील आणि याच्या बेसवर आपल्याला उत्तर काढता येईल. ठीक आहे, तर याच्या बेसवर आपल्याला उत्तर काढता येईल. आता वाय आणि डब्ल्यू च्या दरम्यान किती व्यक्ती सुट्टी घेतात? वाय आणि डब्ल्यू च्या दरम्यान फक्त एक व्यक्तीने सुट्टी घेतलेला आहे, जो आहे एस. एक मिनिट. वाय आणि डब्ल्यू दरम्यान आपल्याला एक व्यक्ती भेटते इथे. येस, एक पहिला पॉइंट राहिला आपला. थांबा रे, हा जो आहे यू हा व्ही च्या आधी सुट्टी घेते. यू व्ही च्या आधी सुट्टी घेते. हे आपला पॉइंट इथे इथे आपल्याला गडबड करतोय. हा पॉइंट इथे गडबड करतोय आपल्या. ठीक आहे, तो जमणार नाही. इथे इथे मिस्टेक आहे आपले. एक पॉइंट असा होता आपला की यू हा व्ही च्या आधी सुट्टी घेतोय असं दिलंय ना. याची एक सबकेस जी बनत होती ती सबकेस आपल्याला बनवावं लागेल. सबकेस अशी होती, यू हा व्ही च्या आधी सुट्टी घेतो. यू व्ही इथे ठेवला आपण सपोज. ठीक आहे, यू आणि वाय मध्ये 1 2 3 व्यक्ती इथे. वाय वाय जमते खरे? वाय वाय येत नाही. 3 व्यक्तींनी यू वाय दरम्यान सुट्टी घेतली, ते जमत नाही. ती सबकेस इथे चालत नाही. यू व्ही च्या आधी सुट्टी घेतोय, परंतु 31 दिवसांच्या महिन्यात सुट्टी घेत नाही. 30 दिवसांच्या किंवा 29 दिवसांच्या महिन्यात सुट्टी घेतो. जी जी पॉसिबिलिटी होती आपण ते सेट केली आहे. एक मिनिट. बघा आपण थोडस पुन्हा एकदा या प्रश्नाला आपल्याला बघावं लागेल, कारण हा जो आहे इथे आपल्याला दिलाय एक्स व्ही च्या आधी सुट्टी घेतोय, परंतु 31 दिवसांच्या महिन्यात सुट्टी घेत नाही असं दिलेलं आहे. थोडस टाइम टेकिंग करला हा प्रश्न. एक वेळ मी याला इथे रिपीट करते, थांबा. आपल्याकडे काय दिलेलं आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 4 महिने दिले. थोडस रिपीट करावं लागेल आपल्याला, कारण ते थोडस कॉम्प्लिकेटेड बनलं आणि जमलं नाही आपल्याला तो उत्तर.
बघा आता आर आपल्याकडे माहिती भेटली होती आर एस टी आणि एक्स हे जे चौघे जण आहेत हे 13 तारखेला सुट्टी घेतात हे आपल्याला माहिती पडलं होतं. आर एस टी एक्स हे 13 तारखांना सुट्टी घेत आहेत आणि टी एस च्या आधी सुट्टी घेतोय आणि एक्स च्या नंतर सुट्टी घेतोय असं दिलंय. तर एक्स टी एस असं आपल्याला बघा हे 13 तारीख 13 13 13 हे राहिलं 25 25 25 25. आपण पॉसिबिलिटी अशी ठेवूया बघा जर समजा इथे एक्स आला इथे टी इथे एस असं होऊ शकता. ठीक आहे असंही होऊ शकतं आपल्याकडे. एक्स टी एस ला मागेही जागा अशी असू शकते. एक्स टी एस या ठिकाणी इकडे आपला आर येऊ शकतो. एक्स टी एस ला मागेही जागा मागे आहे करे समजा एक्स मध्ये आर वगैरे टी वगैरे असं येऊ शकतं. पुढे बघूयात काय दिलंय. यू आणि वाय दरम्यान 3 व्यक्तींनी सुट्टी घेतलेली आहे आणि यू हा 31 दिवसांच्या महिन्यात सुट्टी घेत नाही. म्हणजे यू ने सुट्टी जर समजा इथे घेतली एक एक्झाम्पल म्हणून इथे इकडे यू घेणार नाही. यू हा व्ही च्या आधी येतोय असं दिलंय आणि आपल्याला सांगितलं की आर च्या आधी तेवढेच लोक सुट्टी घेतात जेवढे डब्ल्यू नंतर घेतात. समजा आपण असं दिलं आर च्या आधी एकाने सुट्टी घेतली डब्ल्यू नंतर एकाने सुट्टी घेतली असं होईल. आणखी काय राहिलं आपल्याकडे जे राहिलेले लेटर आहेत यू आणि वाय दरम्यान 3 लोकांनी सुट्टी घेतली 1 2 3 इथे आलं वाय. यू हा व्ही च्या आधी सुट्टी घेतोय यू हा व्ही च्या आधी सुट्टी घेतोय असं इथे बनतंय. तर हे इथे बनू शकेल बघा असं आपल्याला दिसतंय जे या पद्धतीने बनू शकतं. बघा यू आणि वाय दरम्यान तिघांनी सुट्टी घेतली. यू व्ही च्या आधी सुट्टी घेते यू व्ही च्या आधी सुट्टी घेते बघा एक्स टी एस ठेवला आपण. अच्छा आर 25 ला ठेवलं ना आपण. अच्छा हे गडबड झाली होती. आर हे नाही जमणार इथे. आर आणि डब्ल्यू ला मागे पुढे करतो आपण इथे करावं लागेल. इथे आर 13 ला पाहिजे डब्ल्यू इथे पाहिजे. एक्स डब्ल्यू टी यू ही आपली सिक्वेन्स बनेल. एक्स डब्ल्यू टी यू ही बनेल. आर आपल्याला 13 ला पाहिजे होता. आर इथे घेतला डब्ल्यू इथे घेतला. डब्ल्यू च्या नंतर जेवढे आहेत आर च्या आधी तेवढेच आहेत म्हणजे हे इथे सेट होत आहे. एक्स टी एस आर हे आपलं उत्तर बनेल. एक्स डब्ल्यू टी यू एस व्ही आर वाय हे बनायला पाहिजे. बघा इथे काय झालं बघा एक्स टी एस आपण ठेवला राहिलेला आर इकडे ठेवला आपण. बघा काय केलं आपण एक्स टी एस ठेवला आपण एक्स टी एस आणि आर इकडे ठेवला. आर च्या आधी तेवढेच लोक आहेत जेवढे डब्ल्यू च्या नंतर आहेत ते सेट केलं आणि यू हा 30 पेक्षा म्हणजे 31 पेक्षा लेस दॅन 31 दिवस ज्याच्यामध्ये असतील त्याच्यामध्ये सेट होणार होता इथे ठेवला आणि व्ही च्या आधी यू येते म्हणजे व्ही ला इथे ठेवता येईल. यू वाय मध्ये 3 जण होते तर ते सेट होईल म्हणजे अशा पद्धतीने तो बनू शकेल. एक्स डब्ल्यू टी यू एस व्ही आर वाय ही सिक्वेन्स बनेल आपली. ही सिक्वेन्स बनेल आणि याच्या बेसवर आपल्याला उत्तर काढावं लागेल मग. ठीक आहे याच्या बेसवर आपल्याला उत्तर काढावं लागेल. कारण बघा हे आर एक्स टी एस ठेवून जमणार नव्हतं. कारण बघा याच्यामध्ये यू 31 दिवसांच्या मध्ये 31च्या आत म्हटलं यू इथे आलं असतं तर वाय ला इथे ठेवावं लागलं. आर आणि डब्ल्यू ला जागा राहिली नसते त्यामुळे कॅन्सल झाली असते. एक पॉसिबिलिटी आपली उरते एक्स डब्ल्यू टी यू एस व्ही आर वाय हे आपलं उत्तर येईल. आलं लक्षात. आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं परंतु हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यानंतर तो आपल्या लक्षात येत होता की बाबा अशा पद्धतीने बनवावं लागलं असतं याला. आर एस टी एक्स हे आपलं उत्तर बनेल. हे सॉरी एक्स डब्ल्यू टी यू एस व्ही आर वाय हे आपलं उत्तर बनेल. हा पॉइंट समजला. आता उत्तर काय येते बघा 13 एप्रिलला कोण सुट्टी घेते असं विचारलंय तर 13 एप्रिलला सुट्टी घेते आपला आर. आर लेटर पर्याय बी आपलं इथे उत्तर असेल. आर लेटर पर्याय बी. आणि आधीचा जो प्रश्न होता की वाय आणि डब्ल्यू दरम्यान कोणी या ठिकाणी सुट्टी घेतलेली आहे. वाय आणि डब्ल्यू दरम्यान किती व्यक्तींनी सुट्टी घेतली वाय डब्ल्यू दरम्यान. तर वाय आणि डब्ल्यू दरम्यान 1 2 3 4 5 5 जणांनी सुट्टी घेतल्याचे दिसते. 5 जण म्हणजे इथे पर्याय आला असतं पर्याय सी 5 जण. पर्याय सी 5 जण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं.
झालं हे उत्तर. इथे 5 उत्तर आलं असतं आणि आधीच्या या प्रश्नाचं उत्तर आलंय आपलं पर्याय बी आर. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. बघा इथे कोणी कोणी उत्तर बरोबर टाकलं होतं. येस हर्षाली सिक्वेन्स बरोबर होते. XWTU SVRY XWTU SVRY. अक्षय आपली सिक्वेन्स बरोबर होती. आपल्याकडून थोडस कुठला तरी एखादा पॉइंट मिस झाला होता हे दिसून येते तिथे. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. 7 मजल्यांच्या इमारतीत थोडस टाइम गेला, एक्स्ट्रा टाइम गेला त्याच्यामध्ये, परंतु यस चिंता करू नका, आपण 3 दिवस आपण येणार आहोत आणि जर काही वाटलंच आपण एखादा सेशन आपण एक्स्ट्रा मध्ये कधी ना कधी घेऊ. डोंट वरी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. 7 मजल्यांच्या इमारतीमध्ये ABCDEFG असे 7 लोक राहतात, परंतु त्याच क्रमाने असणं काही आवश्यक नाहीये. त्याच क्रमाने असतील असं काय आवश्यक आहे का नाहीये. जसं की तळ मजला 1 आहे, त्याच्या अगदी वरचा मजला 2 आहे आणि अशाच प्रकारे वरच्या मजल्याला 7 क्रमांक दिलेला आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 7 मजले झाले हे आपले. फ्लोअर बेस या ठिकाणी आता पझल दिलेले आपल्याला. काय दिले बघा, माहिती कशी सांगितलं बघा. 2 व्यक्ती E आणि B मध्ये राहतात. E हा C च्या खाली राहतोय. जो म्हणजे सेकंड पर्सन, म्हणजे C 7व्या मजल्यावर आहे. E C च्या खाली राहतोय, जो म्हणजे C 7व्या मजल्यावर राहतोय. ठीक आहे. आता E हा C च्या खाली राहतोय. मग E ला इथे ठेवला समजा, तर आपल्याला माहिती काय दिली होती की सर 2 व्यक्ती E आणि B मध्ये राहत आहेत, तर 2 व्यक्ती इथे आपण ठेवला. अच्छा, G F च्या मजल्याच्या वर राहतोय परंतु A च्या मजल्याच्या खाली राहतोय. बघा G हा F च्या मजल्याच्या वर राहतोय परंतु A च्या मजल्याच्या खाली राहतोय असं सांगितलंय. D हा F च्या त्वरित मजल्याखाली आहे. D हा F च्या त्वरित मजल्याखाली, म्हणजे हे FD इथे सेट होत आहे. मग आपलं झालं काय रे उत्तर. बघा हे FD जर इथे राहिलं तर AG इथे फिक्स होईल. हे आपलं उत्तर बनेल CEAG BFD. तर आता D आणि E मध्ये किती व्यक्ती राहतात. D आणि E मध्ये किती व्यक्ती राहतात, तर D आणि E मध्ये AGBF असे 4 व्यक्ती राहतात आणि 4 व्यक्ती म्हटलं तर पर्याय D आपलं उत्तर येईल. काय उत्तर आलं आपलं, पर्याय D. रुपेश येस करेक्ट उत्तर आहे पर्याय D. 4 व्यक्ती या दोघांमध्ये राहत आहेत. यश श्रद्धा करेक्ट उत्तर होतं पर्याय D. वरदा क्या बात है, गुड जॉब. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 हा प्रश्न तुम्ही ट्राय करा आता. क्वेश्चन नंबर 10. काय म्हणते समजलं नाही. टेस्ट सीरीज 2 में ABCD वाला क्वेश्चन भी लेना सर. कौन सा वाला ABCD वाला, कौन सा वाला क्वेश्चन. अच्छा मुझे ईमेल करना इस ईमेल आईडी पे क्या कहना चाहते हो आप, और कौन सा क्वेश्चन टाइप होगा तो टाइप भेज देना, मैं ले लूंगा. ईमेल आईडी नोट करना. कौन सा क्वेश्चन आपको चाहिए ये बता देना मुझे. चला आता इथे काय झालं बघा. MNOPQRST 8 व्यक्तींची उंची भिन्न आहे परंतु त्याच क्रमाने असेल असं काय आवश्यक नाहीये. सोपा प्रश्न आहे, इझिली तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल.
बघा आता इथे प्रश्न काय दिलाय, एम हा एन पेक्षा उंच आहे, एम हा एन पेक्षा उंच आहे परंतु पी पेक्षा लहान आहे. एम हा एन पेक्षा उंच आहे परंतु पी पेक्षा लहान आहे असं सांगितलं. ओ हा पी आणि क्यू पेक्षा उंच आहे, ओ हा उंच आहे पी पेक्षाही, ओ हा उंच आहे क्यू पेक्षाही. चला पुढे काय दिलंय, एस हा एन पेक्षा लहान आहे, एस एन पेक्षा लहान आहे हे झालं. टी हा आर आणि ओ पेक्षा उंच आहे, टी ओ पेक्षाही उंच आहे, टी हा आर पेक्षा उंच आहे. आर हा एन पेक्षा उंच आहे पण एम पेक्षा लहान आहे, आर एन पेक्षा उंच आहे परंतु एम पेक्षा लहान आहे हे झालं. अच्छा टी ओ पेक्षा उंच आहे हे इथे झालं. अच्छा पुढे काय दिलं बघा, क्यू हा पी पेक्षा उंच आहे, क्यू पी पेक्षा उंच आहे म्हटलं तर क्यू इथे येणार कारण बघा क्यू ओ पेक्षा छोटा आहे ते झालं इथे सेट. आता ही आपली माहिती जी होती ती आपली झाली, किती जण होते, 8 जण होते. आपली सिक्वेन्स काय बनली, टी ओ क्यू पी एम आर एन एस ही आपली सिक्वेन्स बनली. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं काय, सर्वात उंच व्यक्ती 160 सेंटीमीटर आहे ही माहिती आणखी प्रोव्हाइड केलेली आहे आणि चौथी सर्वात लहान व्यक्ती 80 सेंटीमीटर, 1 2 3 4 चौथी लहान व्यक्ती 80 सेंटीमीटर आहे. हे देखील आपल्या इथे सेट झालेलं आहे. आता टीओ क्यूपी एम आर एन एस झालेलं आहे. आपल्याला विचारलं जर एम आणि एन ची उंची एकूण उंची 135 सेंटीमीटर असेल, एम आणि एन ची, एम व एन ची एकूण उंची 135 सेंटीमीटर असेल, एम आणि एन हे 135 आहे म्हटलं तर हे 55 येईल कारण बघा 80 आणि 55 135 बनते. तर सर्वात लहान व्यक्तीची संभाव्य उंची किती असू शकते, 55 पेक्षा कमी, लेस दॅन 55 जो नंबर असेल, 65 जमणार नाही, 55 जमणार नाही, काय येईल रे 45. आता इथे ठरवता येत नाही का दिले नाही, कारण आपल्याला हे संभाव्य उंची म्हटलंय तर संभाव्य आपल्याला जो काही पर्याय दिला असतात 53 54 51 52 काही दिलं असतं तरी आपण त्याचं उत्तर ते 45 हे देणार आहोत. ओके अश्विनी मॅम, उत्तर काय येईल आपलं, पर्याय बी 45 सेंटीमीटर. हा जर एक्झॅक्टली उंची काय आहे हे विचारलं असतं, हा वर्ड दिला नसता पॉसिबल की बाबा की सर्वात लहान व्यक्ती आहे त्याची उंची किती असेल, किती आहे, किती आहे म्हटलं असतं तर आपण ठरवता येत नाही सांगितलं असतं, परंतु संभाव्य उंची विचारली म्हणून आपण 45 सिलेक्ट करतो. चला पुढील प्रश्न, आता खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे असं दिलेलं आहे. आपल्याकडे सिक्वेन्स जी होती ती काय होती, टीओ क्यूपी, टीओ क्यूपी एम आर एन एस, एम आर एन एस ही सिक्वेन्स होती आपल्याकडे. याच्या बेसवर आपल्याला काय करायचं रे, उत्तर काढायचं. याच्या बेसवर उत्तर काढायचे कोणतं विधान खरं आहे, टी ओ क्यू पी एम आर एन एस. टी ओ क्यू पी एम आर एन एस पैकी कोणतं विधान खरं आहे, टी दुसरी सर्वात उंच व्यक्ती आहे, सर्वात उंच व्यक्ती आहे. क्यू लागलीच पी पेक्षा उंच आहे का, क्यू लागलीच पी पेक्षा उंच आहे, येस आहे, म्हणजेच पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे, पर्याय 2 करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, क्वेश्चन नंबर 12वा प्रश्न काय दिले बघूयात. बघा KLPRT हे 5 लेख एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत परंतु त्याच क्रमाने असतील असं काय आवश्यक नाहीये. के अगदी टीच्या वर आहे, के अगदी टीच्या वर आहे आणि आरच्या अगदी खाली आहे, आरच्या अगदी खाली आहे. बघा टीच्या अगदी वर, आरच्या अगदी खाली. एल हा पीच्या अगदी वर आणि टीच्या अगदी खाली आहे. बघा एल टीच्या अगदी खाली आहे आणि कोणाच्या अगदी वर आहे, पीच्या अगदी वर आहे. हे असं सेट झालं. आता विचारलंय कोणता असा लेख आहे जो तलापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉटम वरून सेकंड प्लेस वर कोण येते, लेटर एल. एल लेटर म्हटलं तर पहिला पर्याय आपलं उत्तर आहे लेटर एल. येस अक्षय सर्वात फर्स्ट उत्तर दिलंय पर्याय 1. अश्विनी व्हेरी गुड, क्या बात है. रुपेश, नीलिमा, हर्षाली, शुभांगी, अश्विनी, वर्धा, श्रद्धा परफेक्ट उत्तर आहे पर्याय 1. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. बघा विद्यार्थी मित्र, आपण जे आपल्या ग्रुप्स मध्ये भरपूर सारे विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत, काही इश्यूज असतील तर तुम्ही मला ईमेल करू शकता. कोणाला ग्रुप कोणी जर नवीन असेल, जॉईन झाला नसेल तर तुम्ही ग्रुप लिंक मागवण्यासाठी मला ईमेल करू शकता. या ईमेल आयडी वर मेल केलं तर तुम्हाला मी आपले जे
पुरवठा निरीक्षकची जी बॅच आहे त्याचं तुम्हाला ग्रुपची लिंक जी आहे ती नक्कीच शेअर केली जाईल, जेणेकरून तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते तुम्हाला तिथे विचारता येतील. ठीक आहे, चला आता इथे काय दिले बघा, 4 पुस्तकांपैकी पुस्तक 1 हे पुस्तक 2 पेक्षा दुप्पट वजनाचं आहे. बघा, पुस्तक 1 2 पेक्षा दुप्पट वजनाचं आहे, पुस्तक 2 पेक्षा पुस्तक 3 अर्ध्या वजनाचं आहे इथे आलं, आणि पुस्तक 4 हे 2 ची तुलना केली असता 120 ग्रॅम जास्त, परंतु 1 पेक्षा 120 ग्रॅम कमी आहे. 2 पेक्षा जास्त वजनाचं आहे, 1 पेक्षा कमी वजनाचं आहे, म्हणजे 1 4 2 3 ही फायनल सिक्वेन्स आपली बनेल. आता विचारले सर्वात हलके पुस्तक कोणतं. सर्वात हलके पुस्तक जे आहे ते हलके पुस्तक येणारे बुक 3, तिसरा पुस्तक बुक 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. 1 कसं येईल रे, सर्वात जड आहे रे, इथे 1 का उत्तर येईल, इथे बुक 1 नाही येणार आहे. इथे पहिलीच लाईन दिली, पुस्तक 1 हे पुस्तक 2 पेक्षा दुप्पट वजनाचं आहे. पुस्तक 1 दुप्पट वजनाचं आहे, म्हणजे पुस्तक 1 तर सर्वाधिक वजनाचं आलं ना रे. हलके पुस्तक विचारलंय, लाइटेस्ट बुक विचारलंय, लाइटेस्ट पुस्तक हा सर्वात काय येणार आहे, हेवीएस्ट येणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. बॅट, बॉल, पंखा, टेबल आणि खुर्ची हे 5 वस्तू ज्या आहेत त्या एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. बॅट पंखाच्या 4 ठिकाणी वर आहे, टेबल बॉल आणि खुर्ची दरम्यान आहे, खुर्ची बॅटच्या 3 ठिकाणी खाली आहे. तर कोणता लेख शीर्षस्थानी दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे वरून दुसऱ्या प्लेसवर आहे असं विचारलंय. पंखा, टेबल, बॉल की खुर्ची. पंखा, टेबल, बॉल, खुर्ची यांच्यापैकी अचूक उत्तर कोणतं येईल. पंखा, टेबल, बॉल, खुर्ची पैकी कोणतं उत्तर अचूक असेल. बघा आता इथे काय झालं, लक्ष देऊन नाही करे. आता इथे काय झालं बघा, बॅट पंख्याच्या 4 ठिकाणावर आहे, पंखा इथे आला, 1 2 3 4 4 ठिकाणावर आहे कोण, बॅट. पुढे दिले टेबल, बॉल आणि खुर्ची दरम्यान आहे, खुर्ची बॅटच्या 3 ठिकाण खाली आहे. बघा 1 2 3 इथे आले, 3 ठिकाण खाली खुर्ची. आता आपल्याला सांगितलं होतं इथे की टेबल जो आहे तो बॉल आणि खुर्ची दरम्यान आहे. सेकंड प्लेसवर आपल्याला बॉल भेटणार, आणि बॉल दिसते कुठे, पर्याय तिसरा थर्ड ऑप्शन आपलं उत्तर येईल इथे. चला पुढील प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15 बघूयात. आता इथे काय सांगितलं आपल्याला. आता आपले फ्लोअर बेस पझल दिलेले आहे. आरुष, बिंदू, चुन्नू, दिव्या, इट्टी, पृथ्वी, गोपाल आणि हरीश 8 लोक आहेत, एका 8 मजली इमारतीत राहतात, परंतु त्याच क्रमाने असावेत असं काही नाहीये. सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिलेला आहे, सर्वात वरचा मजला 8 क्रमांकित आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. तर आपण याला सेट करूयात. आता बघ काय माहिती सांगितलं बघा. सर्वात खालचा मजला 1, त्याच्यावरती 2 3 4 5 6 7 8 मजलेत आपले. जसे पॉसिबिलिटी बनली तर या ठिकाणी आपण त्याचे पॉसिबिलिटीज बनवू. बघा मजला क्रमांक झाला हा. ठीक आहे, इथे व्यक्ती जो आहे तो इथे येणार. गरज भासली पॉसिबिलिटीची तर आपण इकडे त्याला लिहू शकतो. जशी जशी माहिती आपल्याला भेटेल तसे तसं आपण त्यांना सेट करत जाऊयात. बघा आरुष हा सम क्रमांक असलेल्या मजल्यावर राहतो, परंतु दुसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर राहत नाही. आरुष दुसऱ्या चौथ्यावर राहत नाही, मग आरुष येईल 6व्या मजल्यावर किंवा आरुष येणार 8व्या मजल्यावर. 8व्या किंवा 6व्या. 2 केसेस आपले बनले, केस 1 केस 2. केस 1 केस 2 अशा 2 केसेस आपण घेऊन जाऊ. आता आरुष आणि बिंदू मध्ये फक्त 3 मजले आहेत. बघा
1 2 3 सोडून इथे कोण आले? बिंदू. 1 2 3 सोडून इथे आलं कोण? बिंदू. माहिती झाली. पुढे काय दिलं बघा, चुन्नू इट्टी मध्ये फक्त 2 मजले आहेत. चुन्नू इट्टी मध्ये आणि पृथ्वी दिव्याच्या वरच्या मजल्यावर राहतोय. इट्टी आणि बिंदू ज्या मजल्यांवर राहत आहेत आणि ज्या मजल्यावर आरुष आणि इट्टी राहते त्यांच्यामध्ये समान संख्येने मजले आहेत. बघा इथे काय दिले बघा, इट्टी आणि बिंदू. आता जे इट्टी आणि बिंदू जे आहेत यांच्यामध्ये जेवढे मजले आहेत तेवढेच मजले आरुष आणि इट्टी मध्ये आहेत. म्हणजे आरुष आणि जी बिंदू आहे त्यांच्या दोघांच्या मधोमध इट्टी राहते. आरुष इथे 1 सोडून इथे कोण आली? इट्टी आली. तर बघा आरुष इट्टी मध्ये 1 मजला, इट्टी बिंदू मध्ये 1 मजला, म्हणजे इथे फिक्स झाली इट्टी. हे झालं आपलं, हा पॉइंट झाला. हा पॉइंट झाला. मग जर हा पॉइंट झाला तर आपल्याला चुन्नू इट्टी मध्ये 2 मजले ते आपल्याला माहिती आहे. बाबा इट्टी इथे तर 1 2 सोडून इथे येणार चुन्नू. इट्टी इथे तर 1 2 सोडून इथे चुन्नू येऊ शकतो किंवा 1 2 सोडून इथे चुन्नू येऊ शकतो. बघूयात आपल्याला पुढे काय माहिती दिली बघा. आता पुढे असं दिले आपल्याला, गोपाल आरुषच्या लगेच या ठिकाणी मजल्याखाली राहतोय. आरुषच्या लगेच मजल्याखाली इथे राहतोय कोण? गोपाल. इथे राहिला गोपाल. हे दिलेलं आहे. ठीक आहे, इथे व्यक्ती दिलेली आहे. चला आता इथे बघा आपल्याकडे हा पॉइंट झाला. आपल्याला दिला हरीश लगेच दिव्याच्या मजल्याच्या खाली राहतोय. मग दिव्या इथे येणार, दिव्याच्या लगेच मजल्याखाली इथे कोणाला? हरीश. किंवा दिव्या इथे राहते आणि दिव्याच्या लगेच मजल्याखाली कोणाला? हरीश आला. हे झालं. तर आता आपल्याला माहिती अशी दिली होती, इट्टी आणि चुन्नू मध्ये 2 जण आहेत. इट्टी 1 2 सोडून इथे आला चुन्नू. चला आता जे माहिती दिली आहे, पृथ्वी दिव्याच्या वरच्या मजल्यावर राहतो. दिव्याच्या वरती कोण ठेवायला जागा आहे का रे? नाही ना. म्हणजे हे काय झालं? चुकीचं आहे. दिव्याच्या वरती पृथ्वीला जागा नाहीये. दिव्याच्या वरती कोण राहतोय? पृथ्वी राहतोय. पृथ्वी दिव्याच्या वरच्या मजल्यावर राहतोय. तर हे झालं फायनल उत्तर. आरुष, गोपाल, इट्टी, पृथ्वी, बिंदू, चुन्नू, दिव्या, हरीश. हे केस 1 आपलं फायनल उत्तर आहे. आपल्याला विचारलंय खालील पैकी कोणत्या पृथ्वी कोणत्या मजल्यावर राहते? पृथ्वी खालील पैकी कोणत्या मजल्यावर राहते? तर पृथ्वी राहते इथे 5व्या मजल्यावर. आणि 5वा मजला म्हटलं तर पर्याय बी इथे आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे. आशुतोष पझल सॉल्व करतोय रे राजा. मला विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून उत्तर पाहिजे. असं पझलला शॉर्ट ट्रिक कुठली असते का? मला कमेंट पाहिजे तुमच्याकडून सेशन संपवण्याआधी. जेवढे विद्यार्थी आहेत, पझलला शॉर्ट ट्रिक असते का, की मी डायरेक्टली एखाद्या ट्रिकचा वापर करून डायरेक्टली उत्तर काढू शकेल किंवा तुम्ही उत्तर काढू शकाल? आशुतोष तुला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर भेटेल रे. डिअर कॅन्डिडेट्स, बघा सीटिंग अरेंजमेंट पझल्स जे अशा गोष्टी असतात ना रे, समोरच्याने काय सेट केलंय, कसं सेट केलंय त्याच्या बेसवर आपल्याला उत्तर काढायचे असतात. इथे कुठली शॉर्ट ट्रिक नसते आणि कुठलाही या ठिकाणी डायरेक्टली उत्तर भेटण्याचे काय मेथड नसते. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्या बेसवर डायरेक्ट इन्फॉर्मेशन नोट डाऊन करावे लागेल आणि जेवढा सराव तुम्ही करणार तेवढा तुमचं या ठिकाणी प्रॅक्टिस होईल आणि तुमची उत्तर बरोबर यायला लागतील. रीडिंग स्किल मेन म्हणजे बघा तुमचं रीडिंग स्किल पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आता बघा जसं एक प्रश्नामध्ये माझंही कॉन्सन्ट्रेशन हटलं होतं. आपण बघितलं ना मध्ये एक प्रश्न ज्याच्यामध्ये आपला खूप टाइम गेला का? कॉन्सन्ट्रेशन हटलं, टाइम लागणार आहे. प्रश्न सॉल्व्ह होणारा प्रश्नही होत नाही. कधी कधी परीक्षेत जर असं झालं तर गडबड होऊन जाते पूर्ण. आलं का लक्षात? कोणी असू द्यात, शॉर्ट ट्रिक नसते. जी माहिती समोर असेल त्याच्या बेसवर आपल्याला रिलेट करणं गरजेचं असतं. त्याच्या बेसवरच आपल्याला उत्तर भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. डन. चला आता याच्या माहितीवर जे प्रश्न आहेत ते आपण बघूयात. या बेसवर काय दिले बघा. हाऊ मेनी फ्लुअर्स आर देअर बिटवीन बिंदू अँड दिव्या? बिंदू आणि दिव्यामध्ये किती मजले आहेत? बिंदू आणि दिव्यामध्ये किती मजले आहेत? दिव्या इथे, बिंदू इथे, एकच मजला आहे. चुन्नूचा 3रा मजला, म्हणजेच 1 मजला. पर्याय बी आपलं उत्तर आला. काय उत्तर आलं आपलं? पर्याय बी, 1 मजला आहे. नेक्स्ट दिलाय, फर्स्ट फ्लोअर वर खालील पैकी कोण राहतोय? हु अमॉंग द फॉलोइंग लिव्स ऑन द फर्स्ट फ्लोअर? फर्स्ट फ्लोअर वर खालील पैकी कोण राहतोय? तर हरीश हा फर्स्ट फ्लोअर वर राहतोय आणि जो की आपल्याला
पहिला प्रश्न आपल्याला, पहिला पर्याय आपल्याला इथे बघायला भेटलेला आहे. ठीक आहे, तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला इथे शिकायला भेटलेले आहेत. उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ. उद्या ठीक सायंकाळी 7 वाजता आपलं सेशन असेल, त्या सेशन मध्ये आपण भेटूयात. ठीक आहे, तर सेशन संपल्यानंतर बघा 5 स्टार रेटिंग फॉर कंटेंट टीचिंग इंटरफेस जरूर शेअर करा आणि पुन्हा भेटू. बाकीचे प्रश्न जे आहेत त्यांचा सरावही करा. आणखी सरावासाठी उद्याही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे, नवीन नवीन प्रश्न देईलच. इव्हन तुम्हाला जे आपले बुक्स आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे पब्लिकेशन्सची पुस्तकं वापरतात विद्यार्थी, ज्यातून तयारी करतात, तर त्यातला जो कंटेंट असेल तो मी तुम्हाला सरावासाठी PDF फाईल स्कॅन करून तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला अधिक सराव करता येईल. ठीक आहे, चांगली प्रॅक्टिस व्हावी यासाठी ते एक प्रयत्न असणार आहे. चला थांबूया तिथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.